हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यू चॅप्टरला, दॅट इज कॉर्डिनेट जॉमेट्री. सो स्टुडंट, आता हा कॉर्डिनेट जॉमेट्री यामध्ये बघा, जॉमेट्रीशी तुम्ही फॅमिलियर आहात. जॉमेट्री म्हणजे नंबर ऑफ फिगर्स वेगवेगळ्या, जसं की स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल वगैरे, हे सर्व याच्याशी तुम्ही फॅमिलियर आहात. मग आता कॉर्डिनेट कॉर्डिनेट सुद्धा तुम्ही ओळखता, कॉर्डिनेटशी सुद्धा तुम्ही फॅमिलियर आहात. मागच्या वर्षी 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला कॉर्डिनेट नावाचा पण एक चॅप्टर होता, त्यामध्ये कॉर्डिनेट काय असतात, डिस्टन्स कसं काढतात कॉर्डिनेट्स मधलं, हे तुम्ही शिकलेले आहात. तर आता याला समजण्यासाठी आपण काय करू, सुरुवातीला कॉर्डिनेट्सचं बेसिक बघू, त्यानंतर आपण डिस्टन्स फॉर्म्युला घेऊ. तर तिथून आपल्या चॅप्टरला सुरुवात होईल. तर बघा, आता स्टार्टिंगला डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नंबर लाईन. नंबर लाईनशी सुद्धा तुम्ही फॅमिलियर आहात. जसं की नंबर लाईन या साईडला पूर्ण दोन्ही साईडने ॲरोज असतात, ही कितीही इन्क्रीज होऊ शकते. सेंटरला असतो हिच्या 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2, 3, 4 अँड सो ऑन असे पूर्ण नंबर्स असतात. त्यानंतर लेफ्ट साईडला 0च्या -1, -2, -3, देन -4, -5, -6 अँड सो ऑन. इकडे सुद्धा इन्फायनाईट नंबर असतात. तर आता हे झाले सर्व नंबर्स ऑन द नंबर लाईन, बरोबर आहे. पण आता या नंबर्सला जर मी काही नावं दिले, जसं की मी मनाने नाव देतो इथं A, B, C, P, Q, R, S, D, T असे काही पण नावं दिले, ठीक आहे. यालाही देऊन घेतो, U वगैरे असे दिले. आता या सर्व नंबर्सला यांचे नावं झालेले. आता यामध्ये जर मी म्हटलो की क्यूचा कॉर्डिनेट कोण आहे, क्यूचा कॉर्डिनेट म्हणजे क्यू या नावाखाली कोणता नंबर येतो त्याला म्हणतात क्यूचा कॉर्डिनेट. सो सिम्पली ते क्यूचा कॉर्डिनेट आहे 0, आरचा कॉर्डिनेट आहे 1, डीचा कॉर्डिनेट आहे 3, एचा कॉर्डिनेट आहे -4. तर अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो त्याचा हा कॉर्डिनेट आहे. सिम्पली मग आता जर का एक्स ऍक्सिस वर काही नंबर असतील, सपोज आता तुम्ही ग्राफ सुद्धा बघितलेला आहे. ग्राफ कशाला म्हणतात, ग्राफ साठी एक असते अशी उभी असते वाय ऍक्सिस आणि आडवी असते एक्स ऍक्सिस. तर आता ही वाय आणि ही एक्स, याच्यावर इथे असतो ओरिजिन, दॅट इज 0. त्यानंतर याच्यावर एक्स ऍक्सिसवर 1, 2, 3, 4 अँड सो ऑन असे नंबर असतात. त्यानंतर वाय ऍक्सिस वर वरच्या साईडला असतो 1, 2, 3, 4, 5, 6 असे वाय ऍक्सिस वर नंबर असतात. पण आता याच्यामध्ये जर मी एक सपोज एक पॉइंट मार्क करतो, जसं की इथे हा एक पॉइंट मार्क केला, याला नाव दिलं ए. त्यानंतर परत मी काय करतो, इथे एक पॉइंट मार्क करतो, या पॉइंटला नाव देतो सी. तर मग आता याच्यामध्ये हे जे दोन पॉइंट मार्क केले, तर ए चे कोऑर्डिनेट जर मला लिहायचे असतील तर ए चे कोऑर्डिनेट मी कसे लिहिणार. तर बघा, याच्यावर एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 1 मीन्स 1,1 इज द कोऑर्डिनेट ऑफ ए, राईट. त्यानंतर सी चे कोऑर्डिनेट जर मला लिहायचे असतील तर सी चे कोऑर्डिनेट कसे लिहिणार मी. अगोदर मी लिहिणार एक्स ऍक्सिस वर कोणता नंबर आहे, बघा सीच्या लाईन मध्ये इथे 2 आहे म्हणून 2, वाय ऍक्सिस वर 3 आहे सीच्या लाईन मध्ये म्हणून 2,3 इज द कोऑर्डिनेट ऑफ सी. असं आपण लिहितो, हे आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेट कसे लिहितात. त्यानंतर आपल्याला काही नंबर दिले असतील, जसं की 4,3 कोणाचा कोऑर्डिनेट आहे, 4 आणि 3 हे दोन्ही मॅच करायचे. 4 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 4 येईल आणि 3 याच्यावरचा येईल, तर तो पॉईंट या ठिकाणी असा. तर इथे आपण डी नाव देऊ शकतो आणि हे 4,3 याला असं लिहू शकतो. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट लिहायचे जरी सांगितले तर आपल्याला लिहिता येतात. आणि कोऑर्डिनेट लिहिताना कोऑर्डिनेट कसे लिहितो आपण, एक्स, वाय असा कोऑर्डिनेट लिहत असतो. सपोज एखादा नंबर आहे यस नावाचा, असा एक एस चे जर कोऑर्डिनेट लिहायचे पॉईंटचे, तर एक्स, वाय आपण असं लिहितो. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट हा पहिले लिहितो आणि वाय कोऑर्डिनेट नंतर लिहितो कॉमा करून. याला आपण असं लिहितो, याला असं नाही लिहू शकत आपण, वाय, एक्स असं जर म्हटलं तर हे रॉंग आहे. याला आपण असं नाही लिहू शकत, याला असं लिहावं लागते. तेच जर आपल्याला वेगवेगळे पॉईंट दिले, तर आपल्याला x1, x2, y1, y2 असे जरी दिले, तर आपल्याला अगोदर x1 नंतर y1 असे दोन लिहावं लागतील. म्हणजे ही लिहिण्याची एक मेथड आहे, ते सांगतोय. हे बेसिक आहे, ते तुम्हाला माहिती आहे. x1, y1, x, y असं लिहत असतात. तेच जर आपल्याला आता डिस्टन्स काढायचं असलं दोन पॉईंट मधलं, हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो आहोत, तरी एकदा रिपीट करून घेऊ. बघा इथे आपल्याला जर म्हटलं की यस आणि पी किंवा पी अँड यस या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स काढा, पी आणि यस मधलं, तर याला असं लिहितात, डी मीन्स डिस्टन्स ऑफ पी, यस. डिस्टन्स ऑफ पी एस म्हणजे पी आणि एस मधलं डिस्टन्स काय आहे,
तर याच्यातलं जर डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल तर यासाठी आपल्याला दोन्हीचे कोऑर्डिनेट घ्यावे लागतात. पी चा कोऑर्डिनेट आहे -1 आणि एस चा कोऑर्डिनेट आहे 2. म्हणजे यांचं जर डिस्टन्स काढायचं तर इथे आहे -1 म्हणजे हा आहे आपला पी आणि क्यू चं काय आहे सॉरी यस चं घ्यायचं होतं आपल्याला, यस चं आहे 2. तर आता 2 आणि -1 याच्यामधला डिफरन्स काय म्हणजे डिस्टन्स काय ते जर काढायचे तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करावी लागते. म्हणून इथे आपण काय करणार 2 मधून -1 हा मायनस करणार, 2 मायनस -1 असं आपण लिहिणार. आता इथे काय होतं बघा मायनस मायनस प्लस म्हणजे 2 + 1 म्हणजेच काय झालं 3. तर बघा हे 3 काय आहे डिस्टन्स आहे पी आणि एस मधलं. आता काउंट करून बघा 3 डिस्टन्स आहे का, हे बघा पी वरून हा एक आला 1, त्यानंतर इथून हा आला 2 आणि इथून हा आला 3. म्हणजे 3 जंप जर आपण घेतला तर 3 जंप मध्ये आपण एस पॉइंटवर पोहोचतो. म्हणजे यांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते काय 3 आहे. याच्यासाठी आपण काय केलं फक्त दोन नंबर्स मधली सबट्रॅक्शन केली, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली. तसेच जर आपल्याला ए आणि टी मधलं डिस्टन्स सांगितलं काढायचं, डिस्टन्स ऑफ ए टी असं जर म्हटलं हे काढा, तर सगळ्यात अगोदर काय करसान तुम्ही ए चे कोऑर्डिनेट लिहून द्या. ए चा कोऑर्डिनेट काय आहे -4, टी चा कोऑर्डिनेट काय आहे बघा टी आहे 4, सो -4 आणि 4. आता यांची करायची सबट्रॅक्शन. प्रत्येक वेळेस तुम्हाला सबट्रॅक्शनच करावं लागेल. सबट्रॅक्शन काऊन, कारण तुम्ही डिस्टन्स काढत आहात. डिस्टन्स मीन्स डिफरन्स, आणि डिफरन्स काढायचा आहे तुम्हाला तर दोन्हीची सबट्रॅक्शन करायची. ती पण कशी करावी लागते, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस. या दोन्हीतून मोठी कोण आहे 4, सो इथे मी घेणार 4 मायनस, ऑलरेडी -4 होता म्हणून तो ब्रॅकेट मध्ये लिहिणार 4 मायनस -4. सो आता इथे 4 मायनस मायनस विल बिकम प्लस आणि 4 + 4 इट विल बिकम 8. सो सिम्पली आता इथे मी लिहू शकतो 8 हा ए आणि टी मधला डिस्टन्स आहे. जर तुम्हाला काउंट करायचं तर काउंट करून बघू शकता. ए वरून बी वर गेलो 1 2 3 4 5 6 7 आणि हा इथे 8. बघा अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स सुद्धा 8 मिळतो या दोन पॉइंट्स मधला, ए आणि टी मधला. असं तुम्ही कोणत्याही पॉइंट मधले डिस्टन्स काढू शकता. ठीक आहे, हे डिस्टन्स कसं काढलं आपण सिंपल बाय युझिंग सबट्रॅक्शन. आता याच्यानंतर आपण थोडं याला डिफिकल्टी लेवल वाढवणार आहे, म्हणजे आपण 10th स्टँडर्ड मध्ये डिस्टन्स कसं काढतात दोन कोऑर्डिनेट्स मधलं ते बघणार आहोत, आणि ते बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. तर आता ते कसं काढतात ते बघू.